रोज 5ला पहाटे उठणारी रचना आज 8 वाजले तरी उठली नव्हती. सुहास तिचा नवरा 5ला उठून बाहेर रनिंगसाठी निघून गेला होता. रचनाची सासू नेहमीप्रमाणे देवपूजा आवरून स्वयंपाकघरात रचनाच्या मदतीसाठी आली होती. पण स्वयंपाकघरात काहीच बनवलेलं नव्हतं. तिथे रचना आलेलीच नव्हती. तिच्या सासूला वाटलं की ती काल माहेराहून आल्यामुळे प्रवासाने ती थकली असेल, त्यामुळे ती आराम करत असेल. म्हणून तिच्या सासूने स्वतःच नाश्ता बनवून घेतला. 9 वाजले आणि रचनाचा नवरा सुहास हा रनिंगवरून परत आला तर त्याला त्याची आई बाबांना नाश्ता देताना दिसली. त्यामुळे त्याने लगेच आईला विचारलं, "आई, हे काय? तू का वाढला आहेस आणि रचना कुठे आहे? आणि तिने नाश्ता का नाही बनवला?" "अरे, प्रवासामुळे थकली असेल म्हणून आराम करत असेल, म्हणून मग मीच बनवला नाश्ता. जा आता तूही फ्रेश हो आणि दोघंही लवकरच नाश्त्याला या," आई म्हणाली. सुहास विचार करतच रूममध्ये गेला. रचना नुकतीच आंघोळ करून आली. सुहास रनिंगवरून आल्याबरोबर त्याला एनर्जी ड्रिंक देणारी त्याला हवं होतं. ते बघणारी रचना आज तिच्या कामातच मग्न होती. तिने सुहासकडं बघितलंही नव्हतं. तिचं वागणं त्याला बरोबर वाटत नव्हतं. तो काहीही न बोलता सरळ आंघोळीला निघून गेला. रचनाने तिचं लवकर आवरलं आणि ती नाश्त्याला हॉलमध्ये निघून गेली. सुहास आंघोळीवरून आला. रचनाने त्याचा ड्रेस, वॉलेट, रुमाल काहीही बेडवर काढून ठेवलं नव्हतं. म्हणून सुहासला आता राग आला होता. काय झालं हिला? का अशी वागत आहे ही? असा विचार करत करत तो रेडी होऊ लागला. रचना आणि सुहासच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं आणि त्यानंतर रचनाने ह्या 1 वर्षात घरातील सर्वांची मनं जिंकली होती. रचना खूप सुस्वभावी, मनमिळावू अशी होती. ती घरात सर्वांसोबत अगदी प्रेमाने वागायची आणि तिने लग्न झाल्याबरोबर संपूर्ण घराची जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे उचलली होती. तिचे सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करायचे. दुसऱ्या कोण्या व्यक्तीने पाहिलं तर त्यांना असं वाटायचं की रचना त्या घरची सून नाही तर मुलगीच आहे. सासू सासऱ्यांवर ती अगदी स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे प्रेम करायची. पण आज तिला काय झालं होतं कोणास ठाऊक. रचनाच्या वागण्यात सर्वांनाच फरक जाणवत होता. सुहास नाश्त्यासाठी हॉलमध्ये आला. त्याला रेडी व्हायला आज बराच वेळ लागला होता. त्यामुळे त्याला ऑफिसला जायलाही उशीर होत होता. तो लगेच डायनिंग टेबलवर येऊन बसला आणि रोज त्याला नाश्ता वाढणारी रचना आज स्वतःच नाश्ता करण्यात गुंग होती. तिने त्याच्याकडे साधं पाहिलंही नाही. हे बघून तिच्या सासू सासऱ्यांना थोडं वेगळंच वाटलं. सुहासच्या आईनेच त्याला नाश्ता वाढून दिला. त्याला उशीर होत असल्यामुळे तो काहीही न बोलता लवकर ऑफिसला निघून गेला. रचना ही नाश्ता उरकून सरळ तिच्या रूममध्ये निघून गेली. रचनाने काहीही आवरलं नाही ना. नाश्त्याची भांडी तशी डायनिंग टेबलवर ठेवून ती तिथून निघून गेली. हे पाहून तिच्या सासू सासऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. काहीही न बोलता सुहासच्या आईनं सरळ आवरलं. अगदी सर्व काही आवरलं आणि रचनाच्या वागण्यात सर्वांनाच फरक जाणवत होता. आज तिला नेमकं काय झालं हाच विचार सगळेजण करत होते. संध्याकाळी सुहास घरी आला आणि पाहतो तर काय, त्याची आई स्वयंपाक बनवत होती. "हे काय आई, तू स्वयंपाक पण बनवत आहेस का? आणि रचना कुठे आहे?" "अरे, ती आराम करत असेल. तू फ्रेश हो. तो आधी फ्रेश हो पाहू," आई म्हणाली. तसाच तो रूममध्ये गेला. रचना मोबाईलवर मूव्ही बघत होती. सुहासकडे तिचं लक्षही नव्हतं. तिने कानात इयरफोन घातले होते. आता मात्र त्याला खूप राग आला होता. तो फ्रेश व्हायला निघून गेला आणि फ्रेश होऊन तो तिला काही बोलणारच तेवढ्यात आई त्याला जेवायला बोलवायला आली. सगळे जेवायला बसले. आईने सगळ्यांना ताटही वाढली. जेवण करताना रचना एकदाही उठून किचनमध्ये गेली नाही. तिने कोणाला काय हवंय, कोणालाही काहीही विचारलं नाही. सुहासला आणि तिच्या सासऱ्यांना म्हणजेच मनोजरावांना देखील तिचं वागणं विचित्र वाटलं. कारण आज सगळी कामं ही रमाताई करत होत्या. जेवणाच्या टेबलावर सर्वांसाठी ताटं वाढण्यापासून ते जेवण झाल्यावर ताटं उचलण्याचं सर्व कामं तिच्या सासूनेच केली.
सुहासच्या लक्षात आलं की आज रचना किचनमध्ये गेली नसल्यानं सर्व कामं त्याच्या आईला करावी लागत होती. एकट्या आईला अशी कामं करताना पाहून त्यालाही खूप वाईट वाटलं. त्यामुळे त्याने आज त्याच्या आईला कामात मदत केली. रचना अगदी मस्त हॉलमध्ये टी व्ही पाहत बसली होती. शेवटी तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच रचनाला विचारलं की रचना बाळा, आज तुझी तब्येत बरी नाही का? ती पटकन हसत म्हणाली, नाही नाही बाबा, माझी तब्येत बिलकुल ठीक आहे आणि मला काहीही झालेलं नाही. असं म्हणून ती पुन्हा टी व्ही बघू लागली. सुहासला आपल्या बायकोचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. त्याच्या रागाचा पारा चढला आणि तो तिला म्हणाला की जर तुझी तब्येत चांगली आहे तर तू सकाळपासून घरातील एकही काम का केलं नाहीस? माझी आई सकाळपासून एकटीच सगळी काही कामं करत आहे. काही वाटतं की नाही तुला? आणि आणि आता आईचं काम करण्याचं वय तरी आहे का? तुला माहिती आहे ना की जास्त वेळ ती किचनमध्ये कामं करत उभी राहिली तर तिचे गुडघे दुखतात म्हणून. यावर रचना हसत म्हणाली, अरे मी आईला का बरं मदत करायची, तेही घरकामात? रचनाच्या अशा बोलण्याने तिचे सासू सासरे तिच्याकडे पाहतच राहिले. सुहास पुन्हा म्हणाला की तू आधी तर आईला एकही काम करू देत नव्हती. मग यावर हसत रचना म्हणाली, मी या घरची सून आहे म्हणजे कोण तर घरची लक्ष्मी ना? बरोबर ना? मग लक्ष्मी घरातील अशी कामे करते का? रचनाचं बोलणं ऐकून सर्वजण हैराण झाले. यापूर्वी ती कधीच अशा प्रकारे कोणासोबतही बोलली नव्हती. नेहमी सगळ्यांचा विचार करणारी, सगळी कामं अगदी आवडीने करणारी, कर्तव्याची जाण असलेली आणि कोणालाही न दुखवणाऱ्या सुनेची तोंडी असे शब्द ऐकून तिची आकड पाहून तिची सासूही चकित झाली होती. तिला रचनाच्या अशा विचित्र वागण्याचा अंदाज येत नव्हता. रचनाच्या सासूबाई म्हणजेच रमाताई ह्या समजूतदार होत्या. त्यामुळे त्यांनी लगेच सुनेचे असं वागणं आणि बोलणं ऐकून तिला चुकीचं समजलं नाही. त्यांना कळून चुकलं होतं की आपली सून विनाकारण अशी तुटक वागणार नाही. यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण असेल. रमाताई सुनेच्या बाजूला जाऊन बसल्या आणि त्यांनी रचनाला अगदी प्रेमाने विचारलं, रचना बाळा, काय झालं आहे तुला? मला सांगणार नाहीस का? रचनाने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, आई, तुम्हाला तर ठाऊक आहे की माझी आई आजारी आहे म्हणून. मी काल सुहासबरोबर माझ्या माहेरी गेले होते. तिथे गेल्यावर सुहासचं वागणं पाहून मला अजब वाटलं. कारण इथे त्याच्या ह्या घरात नेहमी तुमची मदत करणारा सुहास माझ्या माहेरी जाऊन जावई असल्याकारणानं एखाद्या राजा असल्यासारखा वागतो. तिथे गेल्यावर त्याला असं वाटतं की माझ्या माहेरच्या माणसांनी त्याच्याशिवाय इतरांना महत्त्वाचं समजू नये. त्याचा शब्द हा अंतिम असावा. त्याच्या मागे पुढे करावं. माझी आई आजारी असल्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. त्यामुळे घरात फक्त माझे बाबा आणि सुहास होते. सुहासला कॉफी पिण्याची इच्छा झाली म्हणून बाबा किचनमध्ये त्याच्यासाठी कॉफी बनवत होते. पण सुहासला बाबांना एकदा जाऊन त्यांची मदत करावी असंही वाटलं नाही किंवा त्यांना राहू द्या असंही म्हणाले नाही. कॉफी बनवली असं म्हणावंसं वाटत नव्हतं. आणि आई कॉफीचेच नाही तर तो तिथे जेव्हा जेव्हा जातो तो असाच वागतो. इथे असताना तो कुठलाही भाजी खातो आणि माझ्या माहेरी गेल्यावर आरामात सोफ्यावर बसून बोलतो, ही भाजी मी खात नाही, हे मला आवडत नाही. तो प्रत्येक गोष्टीत काहीतरी दाखवतो. त्यामुळे माझे आईवडील खूप घाबरून असतात की जावई बापूंना हे आवडेल का, आणि त्यांना जर नाही आवडलं तर ते आवडेल का, ते नाराज झाले तर. त्यावेळी मला सुहासकडे पाहून असं वाटतं की हा तोच सुहास आहे ना, जो माझ्या सासरी हसतमुख असतो, समजूतदारपणे वागतो आणि त्याच्या सासरी नेहमी रागात आणि ॲटिट्यूडमध्ये असतो. माझे आईबाबा सतत त्याच्या आवडी सांभाळत वागत असतात. हो न. आणि मग आता मी हा विचार केला की सुहास जर त्याच्या सासरी एखाद्या राजाप्रमाणे वागतो तर मग मी माझ्या सासरी राणीसारखी, लक्ष्मीसारखी का बरं राहू नको? रचनाच्या बोलण्याने सुहास अगदी आश्चर्यचकित झाला आणि त्याचे बाबा मान खाली घालून उभे होते. पण रचनाने त्यांच्याकडे पाहिलंही नाही.
रचनाला असं बोलताना भीती देखील वाटली नाही. आणि यावर तिची सासू काय प्रतिक्रिया देतील? तिला असं वाटत होतं की सासू म्हणेल, मग तो घरचा जावई आहे, त्याचा मानपान तुझ्या आईवडिलांनी करायलाच हवा. पण असं काहीच झालं नाही. उलट रचनाला तिच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं. रमाताई आपल्या सुनेच्या गळ्यात पडल्या आणि म्हणाल्या, रचना, आज तुझे बोलण्याचं धाडस केलं आहे त्याची मी दाद देते. कारण तुझं लग्न होऊन फक्त 1 वर्ष झालं आणि तू नवऱ्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवलीस. अगं, माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली, पण मी माझ्या नवऱ्याला हे कधीच विचारू शकले नाही की तुम्ही इथल्यासारखा समजूतदारपणा पण माझ्या माहेरी का दाखवत नाही. सासूचं बोलणं ऐकून रचना अगदी चकित झाली. सासू पुढे म्हणाली, बहुतेक ही आपलीच चूक असावी. कारण आपण मुलांना त्यांनी त्याच्या सासरी कसं वागावं याबद्दल कधीच सांगत नाही. पण जर स्त्री असेल तर तिला आयुष्यभर आपण हेच सांगतो की मुली आता सासरी सून नाही तर मुलगी बनून राहा. सासू सासरे यांना स्वतःचे आईवडील मानायचे. दीर असेल तर त्याला आपला भाऊ मानायचा आणि नणंद असेल तर तिला बहिणीसारखं मानायचं. सासरी कोणालाही दुखवू नको. तू आता त्या घरची सून आहेस, त्यामुळे तुझी कर्तव्ये तू चांगल्या प्रकारे पार पाड. सासू सासऱ्यांचा नीट सांभाळ कर. पण जेव्हा पुरुष जावई म्हणून बायकोच्या माहेरी जातात तेव्हा त्यांच्यात एवढी आकड असते, राग कुठून येतो कोणास ठाऊक. त्यांना असं वाटतं की बायकोच्या माहेरच्यांनी आपल्या मागं पुढं करावं, जे सांगेल ते ऐकावं. रमाताई बोलत असताना मध्येच मनोजराव तिला म्हणतात, नाही नाही, असं काहीही नाही. हे विचार उगाच तुम्हा बायकांच्या मनात येतात. नेहमी गप्प राहणाऱ्या रचनाच्या सासूबाई म्हणाल्या, राहू द्या, आज माझ्या सुनेमुळे मी हे बोलण्याचं धाडस करू शकले. आता मी गप्प बसणार नाही, मला बोलू द्या. अहो, तुम्ही माझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नात एका गोष्टीसाठी रुसून बसला होतात. सगळे नातेवाईक तुम्हाला समजवायला आले होते की मुलीच्या घरची परिस्थिती गरीब आहे, समजून घ्या. पण तेव्हा तुम्ही समजून घेतलं का? मग एका सुनेचा हक्क नाही का तिनेही तिच्या नंदेच्या लग्नात अशा प्रकारे रुसून बसावं? पण त्या बिचारीला तर दीर किंवा नंदेच्या लग्नात स्वतःकडे पाहायलाही वेळ नसतो. तर तीच घरची सून असते म्हणून का? मग तुम्ही पुरुष बायकोच्या भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नात तोंड फुगवून का बरं फिरत असतात? का मुलीच्या आईवडिलांना मोठा जावई नाराज होईल याची धास्ती असते, याची भीती त्यांच्या सतत मनात असते. ज्याप्रमाणे आम्ही सुना, दीर किंवा नंदेच्या लग्नात सर्व काही बघतो, त्याप्रमाणे तुम्ही लोक मेहुण्या किंवा मेहुणीच्या लग्नात का मुलीची भूमिका पार पाडत नाही? रमाताईंच्या बोलण्यामुळे सुहासला आणि त्याच्या बाबांना आपली चूक चांगलीच लक्षात आली. मनोजराव हात जोडून म्हणाले, आम्ही हरलो आणि तुम्ही दोघी जिंकलात. सुहास म्हणाला, खरंच हे विचार करण्यासारखं आहे आणि यापुढे आम्ही आमच्या सासरी जावयाप्रमाणे नाही तर मुलाप्रमाणे राहण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि येणाऱ्या पिढीला देखील हे शिकवू. सुहास हसत म्हणाला, बायको, मग आता माझ्या आईला घरातील कामं करावी लागणार नाहीत ना? हे ऐकून सर्वजण हसले. आज रमाताईंना देखील आपल्या सुनेमुळे नवऱ्याची चूक दाखवता आली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिला सून म्हणून घरातील सर्व जबाबदारी पार पाडावीच लागते. मग एक पुरुष त्याच्या सासरीत कोणता गर्व घेऊन वावरत असतो? का बरं मुलीचे आईवडील हे मुलीच्या लग्नाचे भले कितीही वर्ष होत, पण जावई सासरे आला की किती वर्ष होत, पण जावई सासरे आला की जावयाला काय पाहिजे त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मुलाचे आईबाबा आपल्या मुलाला त्याच्या लग्नात का बरं सांगत नाहीत की आता तुझ्या बायकोचे आईबाबा देखील आता तुझेही आईबाबा आहेत म्हणून? तुम्हाला हा विचार पडतोय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअरसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.